कोरोनात जे मेले त्यांच्या भूतानी मला पाडलं. हे काय म्हणील भरोसा नाही. हे रसायन लय वेगळे आणि आता ते घाबरलेलं अशी स्थिती आहे. आणि म्हणून मित्रांनो, आदिवासींचा अवमान, आदिवासी राष्ट्रपती मुर्मूला संविधानाच्या असणाऱ्या त्या नव्या संसदेत स्थापना दिवशी बोलवलं नाही, परंतु त्यांनी स्वतःचा फॉर्म भरायला त्यांना बोलवला. पहा घडी, निलेश लंके यांचा विजय निश्चित आहे. निलेश लंके या ढाण्या वाघाचा विजय निश्चित आहे. दलित इकडं, दलित तिकडं, मुस्लिम इकडं तिकडं काही नाही. या फाकड्याची ताकद मोठी आहे. निलेश लंकेंच्या पाठीशी ठामपणे उभा केलेली आहे. विजय या ठिकाणी निश्चित आहे हे जाहीर करतोय. काल नरेंद्र मोदींच्या सभेत सुजय विखेंना बघितलं. दाढी केलेली नाही, करतेत का नाही माहित नाही, नुसते फिके पडलेत. आणि म्हणून आमचे कवी तिकडे गेलेत. मी म्हणलं मी पण एक कवी करतो. सुजय विखे पडलेत फिके, निवडून येणार निलेश लंके, हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो. आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी, मानवता वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी, सामाजिक न्याय वाचवण्यासाठी, दलित, आदिवासी, मुस्लिमांचं, बहुजनांचं अस्तित्व वाचवण्यासाठी तुतारीला मतदान करा आणि निलेश लंकेंना संसदेत पाठवा असं जाहीर आवाहन करतो. मला विश्वास आहे की निलेश लंके या ठिकाणी समाजाचे प्रश्न मांडणारा एक लढवय्या योद्धा आहे आणि त्यांच्या पाठीशी आपण ठाम राहिलं पाहिजे असं आव्हान या माध्यमातून करतो. बरंच काही बोलायचं होतं. आरक्षणावर काल अंबाजोगाईत मोदींनी भाषण केलं. 100 रुपयाची फीस आम्ही भरायचो, आता 1000 रुपये घेते तरी आरक्षण कुठे कळत नाही. थेट सचिव भरती आणली आणि कंसामध्ये लिहिलं थेट केंद्रात सचिव होणार, पण मागासवर्गीयांची जागा भरणार नाही. हे थेट सचिव भरायला लागले आणि आरक्षणाच्या गप्पा मारायला लागलेत अशी स्थिती आहे. हे शोषणकारी हुकुमशाही आणि अराजकतेकडे निघालेली व्यवस्था संपवा असं आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम. या ठिकाणी उभा असणारे सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की बॅरिकेटर, पोलिसांना माझी विनंती, सिक्युरिटीला, आपण बॅरिकेटर मधनं त्यांना आत येऊ द्या. इथं पुढे बसतील, इथं पुढे बसतील, त्यांना येऊ द्या, आतमध्ये येऊ द्या, येऊ द्या. बॅरिकेटर काढून येऊ द्या, विनंती सिक्युरिटीला. आजच्या या विजय निर्धार सभेच्या निमित्ताने माननीय डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहारजी पाटील साहेब जे शिवसेना नेते आहेत, त्याचबरोबर हिंद केसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांचंही मनपूर्वक आमच्या ऐतिहासिक नगर शहरात स्वागत करतो. आणि यानंतर मी सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब आपल्याला विनंती करतो की या सभेला आपण संबोधित करावं. शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि खास आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्यातून उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब. सगळ्यांनी हात वर करा. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा. विजय असो. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, पारनेर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आणि आरोग्यदूत निलेशजी लंके साहेब यांच्या
या प्रचाराच्या निमित्तानं ज्याने अवघा महाराष्ट्र झपाटून काढला, ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्या झंझावातानं या महाराष्ट्राचं चित्र बदलून टाकलं, असे आपल्या सर्वांचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, या ठिकाणी शिवसेनेचे एक झुंजार नेते संजयजी राऊत साहेब, आमचे देशमुख साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे रोहित दादा आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केलेली आहे ते माझे मित्र निलेशजी लंके साहेब. मित्रांनो, मी काय मित्र म्हणून या सभेसाठी आलेलो नाही. एक बंडखोर माणूस आहे, माझ्या स्वभावाचा आहे. खरं तर या मंचावरती सगळीच बंडखोर माणसं आहेत. संजय राऊत साहेब असतील, अनिल देशमुख साहेब असतील, आणि तसा स्वभाव निलेशजी लंके साहेबांचा आहे. हा संघर्षवादी माणूस आहे. या माणसानं केलेलं काम अवघा महाराष्ट्र पाहत होता. असं काम मोठमोठे नेते या राज्यामध्ये होते, पण कुणालाही अशा प्रकारचं काम जमलं नाही. आणि म्हणून संधीचं सोनं कसं करावं हे जर महाराष्ट्रामध्ये कुणाकडून शिकायचं असेल तर त्या माणसाचं नाव आहे निलेशजी लंके. पवार साहेबांच्या खाणीमधील हा हिरा तिथं रमणाराच नव्हता आणि योग्य वेळेला बंड केलं. पवार साहेब एकाकी लढतायत, त्यांना साथ दिली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, या माणसानं या दक्षिणची उमेदवारी घेतली. ही चौंडीची भूमी आहे, ही पराक्रमाची भूमी आहे, ही पुण्यवान भूमी आहे. आणि याच भूमीचा, याच अहिल्यानगरचा वारसा निश्चितपणाने एक चांगल्या माणसाच्या हातामध्ये गेला पाहिजे. कालच आमच्याकडील मतदान प्रक्रिया पार पडली. माढा आणि सोलापूरची जबाबदारी माझ्यावरती होती. एक हाती हे दोन्ही मतदारसंघ त्या ठिकाणी पवार साहेबांच्या पायावरती ठेवून मी आज तुमच्या प्रचारामध्ये दाखल झालेलो आहे. मित्रांनो, निश्चितपणानं तुम्हाला सांगावं असं वाटतं, ही निवडणूक काय इतर वेळच्या निवडणुकीसारखी साधी सरळ सोपी नाही. या निवडणुकीमध्ये तुम्ही काल बारामतीमध्ये बर्ने मामांचं ते रूप, ते अवतार पाहिला असेल. एखाद्या मंत्री राहिलेल्या माणसानं अशा गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करावी, ही पवार साहेबांनी निवडणूक जिंकलेल्याचं धोतं काय? यांना रडायची वेळ आणली. मित्रांनो, ही काय नुसत्या बारामतीची ती निवडणूक नव्हती. काही सभा त्या ठिकाणी मी केलेल्या होत्या. परंतु निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या संघर्षाचा हा माणूस. ही निवडणूक निश्चितपणानं वेगळी आहे. आणि ही निवडणूक जर आम्हाला जिंकायची असेल तर उद्या पैशाचा पाऊस पडणार आहे. माझा माढा मतदारसंघ येतो, त्यामध्ये जवळजवळ 30-35 कोटी रुपयाचा पाऊस पडला. 4 खऱ्या नोटामध्ये 2 बनावट नोटा होत्या.
उद्या तुम्ही सुद्धा घेताना नोटा थोड्या तपासून घ्या. पुन्हा मटणाचा दुकानदार किंवा बाकी अजूनचे दुकानदार हे पुन्हा अशा नोटा चालवून घेणार नाहीत. आणि म्हणून माळशिरसमध्ये सुरुंग लावल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये हा वनवा पेटला आणि हा वनवा विजता कामा नये यासाठी मित्रांनो ही आम्हा सगळ्या मंडळींची धडपड आहे. अनेक संकट आणली, अनेक दडपशाहीची धोरणं त्या जिल्ह्यामध्ये सगळ्या नेत्यांना आमचे अभिजित पाटील असतील, त्या ठिकाणी आमचे कोटे साहेब असतील, भगीरथ भालके असतील, अगदी मोहिते पाटलांना सुद्धा बाहेर पडताना अनंत प्रकारचे त्या ठिकाणी दडपशाहीची धोरणं राबवली गेली. पैसा सुद्धा पोलिसांच्या गाडीमधून वाटला जातोय आणि माळशिरस सारख्या छोट्या गावामध्ये मोदींना सुद्धा फिरवलं जातंय. हे कशाचं धोतं काय? हे निश्चितपणानं या पवार साहेबांच्या झंझावातापुढं यांचा टिकाव लागत नाही हे माहिती झालेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो त्या माळशिरसच्या सभेमध्ये त्यांना काठी, घोंगड आणि पिवळा फेटा दिलं का हो यांनी? मराठा समाजाला आरक्षण दिलं का? धनगर समाजाला आरक्षण? आणि मग ही काठी हातामध्ये दिली पाहिजे का? पाठीत घातली पाहिजे? यांच्या पाठीमध्ये ही काठी घातली पाहिजे. आणि खरोखर निश्चितपणाने ही निवडणूक एका वेगळ्या वळणावरती आहे. पवार साहेब काल आजारी पडले होते. अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पवार साहेब आजारी पडले तरी शत्रूच्या काळजाचा ठोका चुकतो आणि पवार साहेब मैदानामध्ये आलं तर अवघा महाराष्ट्र गुंडळून नेतात. संकट काळामध्ये लढणं मित्रांनो फार धैर्याचं काम असतं. या ठिकाणी बाळासाहेबजी थोरात साहेब आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. मित्रांनो संकट काळामध्ये अनेकांनी यातना भोगल्या. संजय राऊत साहेब जेलमध्ये गेले, आमचे अनिल देशमुख साहेब जेलमध्ये गेले, मी सुद्धा 27 वेळा जेलमध्ये गेलोय. पवार साहेब सुद्धा अजित दादांना सांगत होते 1-8-10 महिन्याचा काळ आहे, थोडा संघर्ष कर, जेलमध्ये गेला तरी काय अडचण होत नाही. नाही मला विकास करायचा आहे, विकास करायचा आहे, विकास करायचा आहे. पवार साहेब सांगत होते यंदा मताचा पाऊस भरपूर आहे, मृग जवळ आलेला आहे, धो धो मताचा पाऊस पडणार आहे. तुला मी गंगेचं पाणी पाजतो, थोडा धीर धर. आणि हा माणूस गटारीचं पाणी प्याला. मित्रांनो वेळ जास्त घेत नाही, परंतु निश्चितपणानं तुम्हाला मी एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. लंके साहेबांचं काम, लंके साहेबांचा स्वभाव, लंके साहेब 4 वेळा मैत्री खातर माझ्या घरी येऊन गेले. असा माणूस पुन्हा सापडणे नाही. हा हिरा आहे, हिरा पवार साहेबांच्या खाणीमध्ये निघालेला हा हिरा आहे. आणि हा काळा कोळसा उगाळत बसू नका. पवार साहेबाला सुद्धा चुना, अजित दादाला सुद्धा चुना लावून हा कावळा याचा बगळा केलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणाने सांगतो की ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. पैशाचा पाऊस पडणार आहे, दहशतवाद प्रचंड आहे, नेत्याला डांबलं जात आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि ही निवडणूक
जसं कालच्या 11 जागा एक हाती पवार साहेब घेऊन गेले, आमच्या माडा आणि सोलापूरच्या जागा 2-2 लाख मताच्या फरकाने आम्ही जिंकलेल्या आहेत आणि अशीच जागा ही सुद्धा लंके साहेबाला 2 लाख मताच्या फरकाने आपण विजयी करावं एवढंच आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जानकर साहेब. आजच्या आपल्या या विजय निर्धार सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते सन्माननीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदरणीय साजनजी पासपुते यांचं स्वागत करतो. आणि यानंतर आदरणीय आपल्या या महाराष्ट्राचे महागायक पवार साहेबांची सभा म्हटलं की त्यांचं गाणं सादर झालं नाही असं होत नाही. असं आदरणीय राजेशजी सरकटे सरांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. माननीय राजेशजी सरकटे सर. या देशाचे नेते, तुम्हा सर्वांचं दैवत, महाराष्ट्राची अस्मिता आणि विरोधकांसाठी महावादळ आदरणीय पवार साहेब, त्याचप्रमाणे मुलुख मैदानी तोफ, निर्भीड अशी मुलुख मैदानी तोफ माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब, अनिलजी देशमुख आणि युवा नेते ज्यांची युवकांमध्ये प्रचंड क्रेज आहे आदरणीय रोहित दादा. मी सर्वांना विनंती करेन, या ठिकाणी आपल्या दैवताचं आगमन झालंय. पवार साहेबांचं एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आपण स्वागत करावं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. मला आवाज येत नाहीये, सगळ्यांची वज्रमूठ दिसू देत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार. दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार, शरद पवार. महाविकास आघाडी, महाविकास आघाडी. महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी. माझ्या तमाम मतदार बांधवांनो, भगिनींनो, या भ्रष्ट केंद्र सरकारने आमचं दैवत, आमचे साहेब, आमच्या साहेबांवर, त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट परमश्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धगधगती मशाल हाती घेऊन महाराष्ट्रभर निर्भीडपणे वार करणारे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे शांततेची पदयात्रा देशभरात काढून वेगळा संदेश देणारे माननीय राहुलजी गांधी, दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल यांच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा दबाव आणला. पण आमचे साहेब हे महावादळ आहेत. साहेबांनी आणि सर्वांनी हा ईडीचा, इन्कम टॅक्सचा आणि सर्व दबाव धुडकावून लावले, कारण साहेब नावाचं हे वादळ आहे, कुणालाही नेस्तनाबूत करू शकतं. महावादळ आहे. समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं.
समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे शरद पवार कहते हैं, शरद पवार कहते हैं। आणि मोदीजी, तुम्ही मागच्या आठवड्यात आलात, आमच्या साहेबांवर, आमच्या दैवताविषयी बोललात, आत्म्याविषयी बोललात, पण मोदीजी त्या वाक्याने संबंध महाराष्ट्राला किळस आली आणि आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या काळजाला जखम झाली, कारण आमच्या साहेबांविषयी, दैवतांविषयी तुम्ही बोललात। अहो, हा महाराष्ट्र कसा विसरेल? ती पुण्याची जाहीर सभा अजून सर्वांच्या लक्षात आहे। त्या सभेत आपण म्हणाला होतात की शरदराव, आपकी उंगली पकड़कर मैंने कुछ चीजें सीखी है मतलब शिकलात, आमच्या साहेबांकडून शिकलात आणि त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये हुकलात। हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही। आत्म्याविषयी बोललात तर आमच्या ह्या महाराष्ट्राचं उत्तर ऐका की ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा करून टाकू आम्ही खात्मा। ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा करून टाकू आम्ही खात्मा, कारण आमचे साहेबच या महाराष्ट्राचा आहेत खरा आत्मा, या महाराष्ट्राचा आहेत खरा आत्मा। नाही कधी झुकणारा महाविकास आघाडी, नाही कधी झुकणार दिल्लीच्या तख्ताला, कर्रा कर्रा झुकवणार मराठी अस्मितेची धारदार तलवार। कोण? जरा तुमच्या, मला आवाज नाही आला। मराठी अस्मितेची धारदार तळपती तलवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी। जरा सर्वांनी हात वर करून सांगा, दिल्लीच्या तख्ताला लई भारी। शेवटपर्यंत आवाज येऊ दे, दिल्लीच्या तख्ताला लई भारी, दिल्लीच्या तख्ताला लई भारी पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार। या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज येतोय की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला। या भ्रष्ट सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळलाय, भ्रष्टाचाराचा आगडोंब उसळलाय, बेरोजगारीचा आगडोंब उसळलाय, आणि या अंधारात फक्त एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय, एकच प्रकाशाचा दिवा, आणि त्या दिव्याचं नाव आहे शरद पवार, शरद पवार। अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे, अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे, आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे, शेर शिवा पाहिजे। मी सर्वांना विनंती करेन, आमच्या दैवताचं या नगरमध्ये, अहमदनगरमध्ये आगमन झालंय, आमच्या लाडक्या दैवताचं आदरणीय साहेबांच्या सन्मानार्थ मुलुख मैदानी तोफ सन्माननीय संजयजी राऊत साहेबांच्या सन्मानार्थ या ठिकाणी माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब, अनिल दादा आणि रोहित दादा यांच्या सन्मानार्थ सर्वांनी एकदा दोन्ही हात वर करावेत, अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत, आणि साहेबांसाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा आहे। दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा। जरा सर्वांनी एकदा असं म्हणत दणाणून जाईल अशी घोषणा देत, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। या ठिकाणी माननीय लोकप्रिय उमेदवार निलेशजी लंके, माझी नजर पुरत नाही, ही प्रचार सभा वाटत नाही निलेशजी, ही विजयी सभा वाटते, एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे। जरा सर्वांची वज्रमूठ दिसू देत, सर्वांनी
एकदा जोरदार घोषणा देत, कारण आमचे निलेशजी लंके हे दिमाखात ही तुतारी दिल्लीच्या तख्तापर्यंत वाजली पाहिजे. निलेशजी लंके गरिबांचे कैवारी संसदेत गेले पाहिजेत. जरा सर्वांनी आसमंत दणाणून जाईल अशी घोषणा द्या. रामकृष्ण हरी. मला सर्वांचे हात वर पाहिजे, सर्वांचे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. राजेशजी सरकटे आणि सहकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवून त्यांचे मनपूर्वक महाविकास आघाडीच्या वतीने आभार मानूया. यानंतर मी विनंती करणार आहे आदरणीय महाराष्ट्रातल्या लाखो करोडो विद्यार्थ्यांचे लाडके सर कराळे मास्तर, जोरदार टाळ्या कराळे मास्तरांचं. ऐतिहासिक नगर शहरात या संविधान अभ्यासक शिक्षकाचं आम्ही स्वागत करतो आहोत. ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरू तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, तमाम महापुरुषांना वंदन करतो. विचार मंचावर उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब, आदरणीय राऊत साहेब, आदरणीय थोरात साहेब, आदरणीय रोहितदादा पवार, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माजी अनिल बाबूजी देशमुख, आणि ही सभा ज्यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आले असे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे उमेदवार निलेशदादा लंके, पैलवान चंद्रहारदादा पाटील, नगरचे NCP अध्यक्ष राजेंद्रदादा फायके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, उपस्थित विचारमंचावरील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि सर्व नगरकर यांना मी वंदन करतो. आणि वेळ फार कमी आहे, मी थोडक्यात आटपवतो. बरेच लोक वक्ते बोलायचे आहे. आमच्या दाढीवाल्याने एक नारा दिला, अब की बार 400 पार. आता ते 400 पार कायचे होय त्या दाढीवाल्यानं सांगितलं नाही आहे. ते समजून घ्या का तो जर चोट्टा सत्तेत आला तर तो तुमची DAPची बॅग 400 पार नेणार आहे, तुमचं पेट्रोल डिझेल 400 पार नेणार आहे. आणि त्याले जर जाग्यावर बसवायचं आहे तर येणाऱ्या निवडणुकीत निलेश दादा लंके यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा. याने एक नारा दिला आमच्या देशात या आया बहिणींच्या शिक्षणासाठी, बेटी बचाव आणि बेटी पढाव. इतका ढोंगी आहे या का त्या मणिपूरमध्ये जाती जातीत भांडणं लावले. 2 महिने झाली दंगल पेटली. ह्या त्या दंगलीवर बोलून नाही राहिला. आणि ह्या बोलून काय रजावर राहिला दाढीवाला, इस्रायल पॅलेस्टाईन विवाद. दुसरा तो चर्चा तिथं फोन केला म्हणते म्या, कुठं, रशियाच्या पंतप्रधानाले पुतीनले. युद्ध थांबवलं 1 दिवसासाठी, भारतातले लोक बोलावले. एवढा डेअरिंग याचं, याच्या म्हणण्यानं युद्ध थांबते. आणि तो चर्चा त्याच्यावर करून राहिला. 57 दिवसानं बोलला ह्या मोजून मणिपूरवर 36 मिनिट 36 सेकंद. अरे तिथं 2 महिने इंटरनेट बंद होतं. त्या स्त्रीची नग्न धिंड निघाली. इंटरनेट चालू झाल्यावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला. जर तुम्हाला तुमच्या आया बहिण्यांची नग्न धिंड काढणारा भारत पाहिजे असेल तर त्या दाढीवाल्याला मतदान करजा, नाही तर महाविकास आघाडीला इंडिया अलायन्सच्या एक उमेदवाराला सक्षम करा आणि त्याला निवडून आणा. इतकं बदमाश आहे. अरे याची हद्द केव्हा पार झाली का या देशाचं नाव जगात रोशन करणाऱ्या, ऑलिम्पिक मेडल मिळवून देणाऱ्या या देशाच्या खेळाडू म्हणते का आमच्यावर या ब्रिजभूषणनं लैंगिक अत्याचार केला. त्याले तर पार्टीतून तर काढलाच नाही, त्याले कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर तसाच ठेवला. यायनं ठेवला का नाही ठेवला. आणि म्हणजे हे देशावर त्यानं आंदोलन केलं. 26 जानेवारीला त्याले पोलीसवाल्यानं वरून आदेश आले, मारलं. त्यास म्हणजे गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या लोकायले त्यानं जेव्हा अर्जुन पुरस्कार वापस केला तेव्हा सरकारले जाग आली आणि त्याले पदावरून काढलं. आणि बरं निवडून कोणाला दिलं, त्याच्या सोबत्याला दिलं कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी.
इतके बदमाश आहे. आणि आता त्याच्या पोराले खासदारकीची सीट दिली. अरे शेतकऱ्याची तूर 12,000 गेली तर यानं इजी तोरून अकातल्यासारखी तुरीची दाय बोलावली. त्याला माप नाही, दंड नाही. शेतकऱ्याचा विचार करते का हे पहा तुम्ही. आणि ते तुरीची दाय खपली नाही. तुरीचे भाव 4,000वर आले तर ते कंट्रोलले भोगदाड पडलेली घुबड्यानं टोचलेली दाय साल्यानं कंट्रोलले इकली 32 रुपये किलोनं. इकली का नाही इकली? इकली का नाही इकली? 2021 कास्तकाराचं सोयाबीन गेलं होतं 11-12 आले. डिसेंबर महिन्यापासून सोयाबीन वाढून राहिलं होतं. ऐन ऑगस्ट महिन्यात त्या अमेरिकेतून 12 लाख टन सोयाबीनची DOC ढेप बोलावली. आणि त्या सोयाबीनचे भाव पाडले. ऐन तोंडात घास आणणारा शेतकऱ्याचा हिसकावून घेतला यानं. हे शेतकऱ्याचं कैवारी आहे. अरे लुटून खाल्ला यानं देश. 538 रुपये DAPची बॅग होती 1350 केली. पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडून गेले. खर्च वाढून गेला. फवाऱ्याच्या औषधावर GST लावली. मग तुम्ही विचार करा हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं आहे का? गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा. आणि इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे. महाराष्ट्राचा कांदा निर्यात नाही होणार म्हणते. सांगा. आणि निर्यात आता परवानगी दिली तर त्याच्यावर एवढे निर्बंध लागले का कांदा निर्यातच नाही झाला पाहिजे ना शेतकरी उभ्यानं मेला पाहिजे. इथं नगरमध्ये आता मी काही गावात फिरलो. 7 तारखेला फिरलो. एक जाधव नावाचा शेतकरी भरला. तो म्हणे मी हार्वेस्टर घेतलं म्हणे सरकारनं सांगितलं का जवळपास 1.5 का 1.25 करोड रुपयाची मशीन आहे ते ऊसाचा हार्वेस्टरची. त्याच्यावर 40 लाख सबसिडी होती म्हणे. हे विखे पाटील ते मंत्रालयाचे मंत्री आहे असं त्याने मला सांगितलं. तर म्हणे आम्ही ते सबसिडी मिळवण्यासाठी मंत्रालयाच्या एरझाऱ्या मारल्या पण सबसिडी नाही दिली म्हणे. काही शेतकरी आहे ना तर 4-5 लाख रुपये त्याला फिरवती दिली म्हणे. म्हणजे घुस चारली तरी त्याची सबसिडी कॅन्सल केली. आणि तू ज्या कोणा लोकांना लिस्ट पाहिजे असन तर मायापाशी 90 शेतकऱ्याची लिस्ट आहे का ज्याला सबसिडी नाकारली या सरकारनं. इतकं बदमाश आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. आणि मग आता हे सभा घ्यायला येऊन राहिले त्याला वाटते का आता चित्र पालटते. आणि आता का करायचं याचा पक्ष बोल. मान्य बाळासाहेब ठाकरेचा पक्ष बोलला सुरत मार्ग गुवाहाटी 50 खोके माजले बोके. मग त्याच्यानंतर पवार साहेबाचा पक्ष बोलला. आता तुम्हाला सांगतो येणाऱ्या या 13 तारखेला जे इलेक्शन आहे या निवडणुकीत तुम्हाला जास्तीत जास्त एवढं मतदान करा निलेश लंके साहेबाले. आणि सर्वसामान्याचा नेता एका शिक्षकाचा पोरगा आहे 24 तास तुम्हाला उपलब्ध आहे असे सर्वसामान्य लोकायले ठीक आहे पवार साहेब उचलते आणि त्याला डायरेक्ट आमदार घेऊन आता खासदारकीची सीट दिली. कोरोनात मी काम पाहिलं मी व्हिडिओ पाहते. असा सर्वसामान्याचा नेता तुम्हाला दिला आहे. भरपूर मतदान करा. आणि जेव्हा 4 तारखेला रिझल्ट राहील ना सकाळी 7 काउंटिंग सुरू झाली का ज्यानं घड्याळ चोरून नेलं त्याचं घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनी बंद पडलं पाहिजे. आणि ते घड्याळ पवार साहेबाच्या चरणी आणून ते अर्पण करण. कारण त्या घड्याळ हिची चाबी एकाच माणसाच्या हातात आहे ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. ते घड्याळ दुसरं कोणी चालू नाही करू शकत. आणि यायले पुन्हा सांगून देतो ठीक आहे यायले पुन्हा सांगतो का या राजकारणाचा वस्ताद एकच माणूस आहे आदरणीय पवार साहेब. आणि वस्ताद हा एक डाव राखून ठेवत असतो. आणि तो डाव 4 तारखेचा रिझल्ट लागू द्या मग तुम्हाला सांगान का तो डाव का आहे. कारण पवार साहेब असे माणूस आहे का सकाळी माणूस पाठवायचा शपथ घ्यायची लंकेले आग लावायची 3:30 वाजता राजीनामा देऊन वापस आणायचा. हे एकच माणूस करू शकते. अरे 10,34,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची. त्या मुक्या अन्या हे एक अडाणी आहे त्याची कर्जमाफी केली 10,34,000 करोड. पण शेतकऱ्याची 1.5 करोड कर्जमाफी 1.5 लाख करोडची कर्जमाफी आहे जी ते करायला पैसे नाही म्हणते साले. पण भारताचे कृषी मंत्री होते पवार साहेब. तेव्हा भारताचे पंतप्रधान होते 2009 मनमोहन सिंग. त्यांना 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. या तुमच्या इकडे आता मी फिरून राहिलो कोणाच्या शेतात
द्राक्षाचे याचे द्राक्ष आहे, कोणाच्या शेतात फळबागा आहे, मग त्या डाळिंबाच्या असो पेरूच्या असो, ठीक आहे, त्याच्यानंतर केशर आंब्याच्या दिसल्या. हे फळबाग लागवड योजना कोण्या माणसानं सुरू केली आणि ज्याच्यावर सबसिडी दिली का शेतकरी लावा, तुम्हाला पर एकर सबसिडी, ड्रीप इरिगेशनले, सिंचनाले ते स्कीम चालू करणारे माणूस या महाराष्ट्रात शेतकऱ्याचा विचार करणारा एकमेव नेता आहे आदरणीय पवार साहेब. ते आमच्या काळात आमच्या डोळ्यानं पाहिलं म्हणून सांगून राहिलं. हे का सांगते? त्या दिवशी भाषणात बोललं मंगळसूत्र. हा अबे तुझ्या बायकोच पाहिलं पहिले, तुला कुठं टाकून ठेवली? अरे सिलेंडर 430चं सिलेंडर महाग वाटे, त्याला 1130 नेलं. अजे त्याला का महागाई समजायची? ज्यानं बायको टाकली जाय ना. काही मुख्यमंत्री असे आहे का भगवे कपडे घालून बसले, लेकरच नाही तर त्याला महागाई का भेंड समजणार आहे? अरे बरोबर आहे का नाही? आम्हाला विचारा, आमचे लेकर आहे, प्रपंच आहे, महागाईचे चटके आम्हाला समजते. तुम्ही बायका टाकल्या आहेत, तुम्हाला का भेंड समजणार आहे? महागाई महागाई हा म्हणजे खतरनाक आहे. हे आता जे विखे पाटलाचं पोरग इथं रेडीमेड आणून ठेवलाय उत्तरचं कॅलेंडर दक्षिणेत आणलं. 2026 ले लोकसभेची डेडलाईन डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनाची संपणार आहे आणि भारत सरकार एक कमिशन नेमन आणि मतदारसंघाच्या सगळ्या बॉर्डर चेंज होईल. तेव्हा ह्या का करण? ह्या जर तुम्ही निवडून दिला, हे इथची डेव्हलपमेंट नाही करणार, तो तिथची करण. कारण ते पार्सल तिथं वापस जाणार आहे डबल. आता राखीव आहे म्हणून ते इकडे उडी मारलं त्यानं, समजलं का? म्हणून हे समजून घ्या, मी तुम्हाला सांगून राहिलो. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ठीक आहे. आणि एक साहेब, एक सायन्समध्ये एक कॉन्सेप्ट आहे, त्याला इन्फ्लुएन्स मॅग्नेटिझम म्हणते. मग आता हे पक्ष फोडाफाडी केली. आता अजित पवार साहेबाला असं वाटून राहिलं असेल का आपणच शरद पवार आहे का का? तर ते इन्फ्लुएन्स मॅग्नेटिझम म्हणजे जर तुम्ही मॅग्नेट घेतलं लोह चुंबक, तर त्याला जर टाचण्या लावल्या तर पहिली टाचणी चिपकते, दुसरी टाचणी म्हणजे एकाला एक टाचण्यात चिपकते. तर त्याला असं वाटून राहिलं का पवार साहेबाच्या सानिध्यात आहे का मीच मॅग्नेट झालो का का? तर त्या ज्या टाचण्या चिपकते त्याच्यातला एक भाग ते घड्याळ चोरून नेणारे आहे. म्हणजे तुम्हाला समजून घ्या कन्सेप्ट काय आहे. तर राजकारणात अजित पवार साहेबांचा आणलं कोण? तर पवार साहेबांचा ठीक आहे करंगई धरून येणारे हे माणसं आहे. यायले महाराष्ट्रात आमदार केले, खासदार केले, असे लय लोक, म्हणजे लहान लहान लोक पवार साहेबांवर टीका करून राहिले. तुमची अवकात नाही आहे सालेव. अरे त्या माणसाचं किती मोठं योगदान आहे आणि तुम्ही का बोलून राहिले? म्हणून हे जे सरकार आहे या सरकारनं शेतकऱ्याचा विचार नाही केला. एक अग्निवीर सारखी स्कीम आणली. हा अरे तलाठीची भरती होती 1000 रुपये फी. अबे कलेक्टर 100 रुपयात होते भारतात, तुम्ही तलाठी बनवायची फी 1000 रुपये आकारून राहिले. आम्ही सांगून सांगून पिसाळून गेलो यायले. हा इकडं 75,000ची भरती काढली, इकडं महाराष्ट्रातल्या 238 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यायनं नोकऱ्या 238 क्लास 2 क्लास 3च्या पोस्ट ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR काढला आणि प्रायव्हेटायझेशन करून टाकल्या. मला समजलं, मी आंदोलन केलं त्या वर्दीत आणि दुकानं टाकले. मोदी चायवाला, बेरोजगार पकोडा सेंटर, त्याच्याच भाषेत त्याला थोपकारात आणली. 8 दिवसात GR साल्यानं मग मागं घेतला. अशा आगुटत नाही. म्हणून माय म्हणणं एवढंच आहे, इंग्लिश बोलणारा खासदार आहे. इंग्लिश बोलतेस ना फक्त का अजून काही सोमर आहे? यायनं दिलं मला इंग्लिश बोलणारा खासदार आहे. मी म्हणलं बरं झालं, पेनार गिनार आहे का नाही तर ठीक आहे, म्हणून बोलणाराच आहे का असं विचारलं. तर अना तुम्हाला सांगतो, हे भविष्यात BJPचा प्लॅन आहे का? हे उरली सुरली तिकडे गेलेली शिवसेना आणि तिकडे गेलेली घड्या आहे, हे खतम करायच्या मागं आहे. मोजून 4 सीटा दिल्या 48 पैकी. किती सीटा? आणि अशा दिल्या का ज्या निवडून नाही येत. मग तुम्ही विचार करा आता. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला हे समजून घ्या का आपल्याला इंडिया अलायन्सचा एक उमेदवार वाढवायचा आहे आणि 273चा संसदेचा सरकार स्थापन करण्याचा आकडा आपल्याला जादुई आकडा पार करायचा आहे. आणि तो आकडा पार करायची जबाबदारी तुमची आहे.
या 84 वर्षाचा तरुण योद्धा तुमच्यासाठी या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशातला शेतकरी बेरोजगार युवक वाचला पाहिजे, त्याचं भवितव्य घडलं पाहिजे. म्हणून या वयात रोजच्या 3 सभा मी सोबत आहे. आज पवार साहेबाच्या 3 सभा आज आहे. त्या दिवशी बारामतीची 3री सभा होती. ऊन 43 डिग्री सेल्सिअस. आमच्या वर्धेत इलेक्शन झालं, 43 डिग्री सेल्सिअस होतं. 2.5 तास पवार साहेब त्या गाडीवर मिरवणुकीत फिरले. मला कमाल वाटली. त्या फडक्यावर आपल्या टावेलवर थंड पाणी ओतत जाईन, पुसत जाय चेहरा. तुम्ही विचार करा, जर 84 वर्षाचा तरुण योद्धा आपल्यासाठी एवढं करू शकते, आपण फक्त बटन दाबायची आहे की बरोबर. एवढी बटन तुम्ही येणाऱ्या 13 तारखेला दाबा आणि 4 तारखेचा रिझल्ट आपल्या बाजून लाईन. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत निलेश लंके साहेब इथून खासदार म्हणून गेले पाहिजे, जनसामान्याचं नेतृत्व गेलं पाहिजे. मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आणि सगळ्यांनी हात वर करा, निवडून द्यायचं का? शाबाश. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद कराळे सर. यानंतर या विजय निर्धार सभेच्या निमित्ताने पवार साहेबांचे खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सामर्थ्यशाली राजकीय वारसदार, महाराष्ट्र विधानसभेतील एक अत्यंत अभ्यासू असे आमदार, जोरदार टाळ्यांच्या गजरात मी निमंत्रित करतो माननीय आमदार रोहित दादा पवार साहेबांना. आज तुम्ही आणि आपण सर्वजण मिळून एका शिक्षकाच्या मुलाला खासदार बनवण्यासाठी इथं आपण आलेलो आहोत. आजची ही सभा आणि श्रीगोंद्याची सभा बघितल्यानंतर मला नक्कीच विश्वास आहे, कमीत कमी 3 लाखाली निलेश भाऊ हे खासदार होणार म्हणजे होणार. तुम्हा आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित असणारे जे दिल्ली समोर कधी झुकले नाहीत, उलट दिल्लीला आणि दिल्लीच्या नेत्यांना आज गुडघ्यावर ज्यांनी आणलं ते आपल्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, जे आपल्या शैलीतून अनेक लोकांना घायाळ करतात, असे संजय राऊत साहेब, आपल्या या जिल्ह्यावर ज्यांचं प्रेम आहे आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने जे प्रयत्न करतात असे बाळासाहेबजी थोरात साहेब, जे ईडीलाही घाबरले नाही, दबावलाही घाबरले नाही, चूक नसताना सुद्धा ज्यांच्यावर अन्याय झाला पण अन्याय झाला तरी लढायला ते घाबरत नाहीत, असे अनिलजी देशमुख साहेब, आपल्या विशिष्ट शैलीमध्ये ज्यांनी आत्ताच तुम्हा आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलं असे कराळे सर, उत्तमरावजी जानकर, चंद्रहार भाऊ पाटील, तसंच संतोष भाऊ वेताळ, उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, इथं उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी नागरिक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर अनेक मान्यवर इथं बोलणार आहेत, त्यांचं मनोगत तुम्हा आम्हा सगळ्यांना इथं ऐकायचंय. योगायोगाने इथं 2 पैलवान आलेले आहेत आणि एक वस्ताद आलेला आहे. चंद्रहार भाऊ आहेत जे 2दा महाराष्ट्र केसरी झालेले आहेत, संतोष भाऊ वेताळ जे हिंद केसरी झालेले आहेत, आणि आदरणीय पवार साहेब जे पैलवानी आहेत, वस्तादी आहेत, आणि मगाशी जसं कराळे सरांनी सांगितलं, एक डाव नेहमी आपल्याकडे ठेवणारे वस्ताद म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. खरं तर बरेच काही मुद्दे आहेत, पण ज्या शहरामध्ये आपण सगळेजण राहतो आणि आता या ठिकाणी आपण सर्वजण आहोत, मला असं कळालंय इथं खूप मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र आहे. कदाचित फक्त या शहरातच आहे असं नाही,
पण या शहराच्या अवतीभोवती तालुक्यामध्ये सुद्धा काही लोक राजकारणामध्ये आहेत, पण कदाचित ते फक्त नावापुरतेच राजकारणामध्ये आहेत. त्यांचं खरं काम म्हणजे लोकांना धमकावलं, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांना अडचणीत आणायचं, त्याच्याचबरोबर जमिनीवर ताबा लावायचा. आमच्याकडे मलिदा गँग म्हणून फेमस आहे. मला असं वाटतं या ठिकाणी ताबा गँग जास्त फेमस इथं होईल. मी पैलवानांचं नाव याच्यासाठी घेतलं की कितीही मोठा पैलवान पुढे असेल तरी त्याच्या विरोधात लढणारा जो पैलवान आहे तो कधी घाबरून पळत जात नाही. आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काल परवा जे इलेक्शन झालं तिथं जर तुम्ही बघितला लढा हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होता. अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतला पलीकडे जाण्याचा तेव्हा अख्खी राजकीय यंत्रणा ते तिथे घेऊन गेले होते. पवार साहेबांकडे कोण राहिलं होतं तर सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्वाभिमानी जनता ही पवार साहेबांबरोबर होते. भाजपचे अनेक नेते मुख्यमंत्र्यांपासून सगळेच गेल्या काही महिन्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्यांच्या फोटोमध्ये आपल्या सर्वांना फक्त गुंडच दिसतात. आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने पैशाचा पाऊस हा पलीकडच्या गटाकडनं पाडला जात होता त्याच्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट होती तर तिथे मोठ्या प्रमाणात गुंडांचा सुद्धा वापर हा आपल्या विचाराच्या विरोधात तिथं केला होता. पुणे जिल्ह्यामध्ये फक्त 35 अशा गुंडांना ज्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती, ज्यांना तडीपार केलं होतं, ते सर्व गुन्हे हे बाजूला ठेवून त्यांना जेलमधून बाहेर काढलं होतं. 35 गुंड. आणि ते कोणाचा प्रचार करत होते तर ते महायुतीचा प्रचार करत होते. अहो काही बूथवर ते गुंड गेले, तिथं गेल्यानंतर सामान्य कार्यकर्ते आपल्या बरोबर होते, मोटरसायकल आणि सायकलवर फिरणारे कार्यकर्ते पण स्वाभिमानी. हे गुंड तिथं यायचे 20-25 लोकांना घेऊन आणि तिथं जे स्वाभिमानी 5-6 लोक आहेत ना ते इतके धीटपणाने तिथं उभे राहायचे. या 25 लोकांना त्या गुंडाला ज्याने किती मर्डर केले असले तरी त्या स्वाभिमानी लोकांना त्यांना हात लावता आला नाही. हे बारामतीची कालची परिस्थिती. मी तुम्हा सर्वांना विचारतो, इथं ज्या पद्धतीने गुंडागर्दी केली जाते, तुम्ही जर लंकेंचा प्रचार केला तर बघतोच, जर तुम्ही बूथवर बसला तर तुझ्या घराकडे बघतो, तुझे जे कुठले व्यवसाय असतील जमीन असतील त्याच्यावर ताबा मारतो. अशा पद्धतीने जर कुणी गुंडागर्दी करत असेल तर तुम्ही ती गुंडागर्दी ऐकणार का? ऐकणार का? घाबरणार? अरे मराठी माणसं काय घाबरतात का हो? बर इथं कोण कोण उपस्थित आहे जे घाबरणार आहेत त्यांनी हात वर करा. मग लढणारे आहात ना तुम्ही? नक्की का? अहो आमच्यावर पण कारवाई झाल्या तर तुम्हाला माहितीत ना, आम्ही जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली असती का? पण आपण विचाराबरोबर राहिलो, साहेबांबरोबर राहिलो, लोकांबरोबर राहिलो. ज्या काय कारवाई करायचे तर तुम्ही करा. आम्ही या कारवाईला घाबरत नाही, कारण का आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं ही दिल्ली समोर कधी झुकत नाही. हा संदेश त्या ठिकाणी आपल्या सर्वांना द्यायचा आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हा सर्वांना सांगतो, 4 जूनला जेव्हा तुम्ही टीव्ही बघत असाल तेव्हा तुम्हाला 3 गोष्टीसाठी गुलाल खेळायचा आहे. एक, शिक्षकाचा मुलगा म्हणजे निलेश लंके हे कमीत कमी 3 लाखाले खासदार झालेले आपल्या सर्वांना बघायला मिळतं. या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विचाराचे महाविकास आघाडीचे कमीत कमी 35 खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले, यासाठी गुलाल खेळायचा. आणि त्याच्याच बरोबर भाजपचा सगळा गोंधळ होणार आहे. त्यांना आकडे काय जुळवता येणार नाहीत.
आणि भाजपला कुठेही 200च्या पुढं तिथं आकडा गाठता येणार नाही. आणि जर ते 200च्या खाली राहिले तर त्यांना आकड्याचा खेळ जर बसवायचा असेल तर खूप प्रयत्न करावे लागतील. पण इंडिया आघाडीकडे म्हणजे आपल्याकडे एक असा वस्ताद आहे तो कुठल्याही आकड्याचा खेळ हा बसू शकतो आणि भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवू शकतो. ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. त्यामुळे 4 जूनला तुम्ही जेव्हा टीव्ही बघत असाल आणि भाजप जेव्हा 200च्या खाली तुम्हाला दिसेल, जे 100% ते 200च्या खाली दिसणार, तर या देशामध्ये कोणाची सत्ता येणार तर ती इंडिया आघाडीची आणि आपल्या सर्वांच्या विचाराची सत्ता ही आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे जे कोणी लोक आहेत जे आज उड्या मारतायत त्यांना मला सांगायचे, ठीक आहे, अनेक वर्षांपासून तुम्हाला सवय लागलेली आहे, पण याच्या पुढे तुमची ही दडपशाही या भागावर चालणार नाही आणि आम्ही चालून देणार नाही. त्यामुळे जशी या देशामध्ये सत्ता बदल होणार आहे तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा विधानसभेचं इलेक्शन येईल तेव्हा सुद्धा महाविकास आघाडी सरकार येणार म्हणजे येणार. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका, निश्चिंत राहा. राऊत साहेब इथं आहेत. गुंडांशी कसं लढायचं आणि कशी त्यांची जिरवायची हे कदाचित त्यांच्या शैलीमध्ये कदाचित ते योग्य पद्धतीने आपल्या सर्वांना सांगू शकतात. त्यामुळे तुम्हाला पैशाच्या समोर म्हणजे नाहीतर कुठली शक्ती आपण म्हणतो आपल्याकडे जनशक्ती, पुढे काय धनशक्ती. आपण सर्वजण धनशक्तीचा सामोरं तिकडे जाणार आहोत, दडपशाहीच्या समोर तिकडे जाणार आहोत. पण ह्या कितीही मोठ्या शक्ती असल्या तरी आपण जर एकत्रित आलो तर आपली जनशक्ती 100% त्याच्या समोर टिकू शकते. त्यामुळे तुम्ही घाबरणार आहात का? बारामतीमध्ये कुणी घाबरलं नाही हो. पुण्यात कुणी घाबरलेलं नाही. आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमध्ये घाबरणारे लोक आहेत का? अहो तुम्ही इथं फक्त नाही नाही म्हणणार हो, फक्त पुढचे बसलेले नाही म्हणतात, मागचे नुसते ऐकतात, म्हणजे कदाचित ते घाबरणारे लोक आहेत. स्वाभिमानी आहात ना? स्वाभिमानी आहात का नाही? अहो काय घाबरायचं नाही, कुणी तुम्हाला दमदाटी करणार नाही. अहो त्याच लोकांना विधानसभेसाठी तुमच्याकडे परत यायचं का नाही यायचं? पहिली लोकसभा नंतर कुठली? त्यामुळे त्या लोकांना मतदारांकडे यावंच लागेल आणि ही दमदाटी खऱ्या अर्थाने मोडण्याची वेळ जर कधी असेल तर ती याच इलेक्शन मध्ये आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या मक्तदाऱ्या हे आपल्याला मोडून काढायच्या, त्यासाठी फक्त आपल्या सगळ्यांना एकत्रित यायचंय. काल परवाची मोदी साहेबांची सभा झाली, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना काय मिळालं का? शेतकऱ्याच्या हिताचा एक तरी शब्द त्यांनी काढला का? 24 मिनिटं बोलले, त्या 24 मिनिटांपैकी 16 मिनिटं ते कशावर बोलत होते? हिंदू मुस्लिमवर बोलत होते. जेव्हा या लोकसभेची पहिली सभा जेव्हा मोदी साहेबांची झाली होती या देशामध्ये, तेव्हा फक्त ते विकास आणि विकासावर बोलत होते. पण फर्स्ट फेजचं इलेक्शन जेव्हा झालं तेव्हा त्यांना कळलं काहीतरी गडबड व्हायला लागली. जे हवेतलं मतदान आहे, जे उडत उडत जायचं आणि मोदी साहेबांना मतदान करायचं, तेच लोक आता मतदान करायला नाही म्हणतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दुसऱ्या फेज मध्ये त्यांनी भाषण काय सुरू केली? हिंदू आणि मुस्लिम. थर्ड फेज मध्ये ते कशावर आले? तर भटकती आत्मा. म्हणजे भटकती आत्मा ह्याचं काय घेणं देणं आहे का? पवार साहेबांना तुम्ही भटकती आत्मा बोलता. आज हे जे काय तुमचे भाषणामध्ये बदल होत आहेत ना, त्याच्यावर एकच गोष्ट या महाराष्ट्राला या देशाला दिसतेय की मोदी साहेब असू द्या नाही तर शहा साहेब असू द्या, ते कोणाला घाबरले असतील या देशामध्ये तर ते एका मराठी माणसाला घाबरलेले आहेत. त्यांचं नाव शरदचंद्र पवार साहेब आहेत. उद्धव ठाकरे साहेबांना ते घाबरले आहेत, काँग्रेसच्या नेत्याला ते घाबरलेले आहेत. याच्या आधी कधी तुम्ही मोदी साहेबांना मराठी चॅनेलवर मुलाखत देताना बघितलंय का? पहिल्यांदा तसं झालंय, पहिल्यांदा.
एका मराठी चॅनलला ते मुलाखत देत होते आणि फक्त महाराष्ट्राचेच विषय त्यांनी घेतले, कारण का त्यांना माहिती आहे महाराष्ट्रातली जनता ही हुशार आहे, महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलत होते, पवार साहेबांना स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नाही तर महाराष्ट्र कसं सांभाळणार. मोदी साहेब, तुमच्या कुटुंबाबद्दल अनेक लोकांना माहिती, कदाचित अख्ख्या भारताला तिथं माहिती, त्यामुळे त्या विषयाच्या बाबतीत मी बोलणार नाही. अहो, पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही हो. पवार साहेबांचं कुटुंब जर कुठं असेल आणि कुठलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये राहणारे प्रत्येक स्वाभिमानी माणूस हे पवार साहेबांचं कुटुंब आहे आणि ही पवार साहेबांची ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये, मोदी साहेबांच्या भाषणामध्ये जे बदल होत आहेत, काल परवा कुठेतरी ते म्हणाले अंबानी आणि अडाणी हे काँग्रेसला मदत करतात. अहो, त्या सभेमध्ये आलेले लोक सुद्धा हसायला लागले, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेवट मोदी साहेब काय म्हणतील काय माहित नाही. ते म्हणतील बेरोजगारी हटवायची असेल तर थाळी वाजवा, शेतकऱ्याचं हित जर बघायचं असेल तर थाळी वाजवा, महिलांना सुरक्षित ठेवायचं असेल तर थाळी वाजवा, अशी यांची परिस्थिती झाली. म्हणजे सुरुवात विकासापासून आणि अंत कुठं होणार, थाळी वाजवण्यापर्यंत. आणि 4 जून नंतर काय होणार तर ते सत्तेच्या बाहेर जाणार, ही आजची परिस्थिती आहे. इथले खासदार काय म्हणाले होते, अनेक म्हणजे इतरांना आम्ही रिटायर करणार. मला इथं असणाऱ्या खासदारांना सांगायचे, या सगळ्या सभा जर बघितल्या तर तुम्ही ऑलरेडी माजी खासदार झालेला आहात आणि 4 जून नंतर तुम्ही तर रिटायर होणारच होणार, पण मोदी साहेब सुद्धा रिटायर होणार. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीतली काळजी करू नका. कारण का हितली या महाराष्ट्रातली आणि या देशातलं हे जे इलेक्शन आहे ते सामान्य लोकांनी तिथं हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की तुम्हा आपल्या सगळ्यांना तिथं लढायचे आणि त्या सगळ्यासाठी एकत्रित 100% तिथे यायचे. अहो, हे मोदी साहेब काय करतात तर येतात, बोलून मोकळं व्हायचं अशा पद्धतीचं भाषण करतात. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये काय केलं होतं, मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असताना मुख्यमंत्री साहेब म्हणले आपण यायचं आणि बोलून मोकळं व्हायचं. म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत ते कुठं सिरियस नाहीत. अहो, जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा 16% मराठा आरक्षण दिलं होतं, 50%च्या वर. पण देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यकर्ता, काय त्या कार्यकर्त्याचं नाव, सदावर्ते, हे मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले आणि ते हाणून पाडलं आरक्षण. आता 10% आरक्षण दिलं, त्याच्या विरोधात कोण गेले कोर्टात, परत हेच सदावर्ते. हे कोणाचे कार्यकर्ते, फडणवीस साहेबांचे. फडणवीस साहेबांनी जर सांगितलं असतं हे बाबा घरी बसला असता, पण नाही बोलले ते, त्यांना आरक्षणच तिथं द्यायचं नाही. अहो, तुम्ही जर बघितलं तर ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण आज जे अडचणीत आलेलं आहे ते कोणामुळे आलेलं आहे, मगाशी नाव घेतलं तुम्ही, कोणाचा कार्यकर्ता, फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता. हे मी म्हणत नाही, भुजबळ साहेब म्हणतात. ओबीसी समाज राजकीय आरक्षण हे भाजपमुळे तिथं अडचणीत आले, हे भुजबळ साहेब तिथं म्हणतात. म्हणूनच आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन तिथं होत नाही. त्यामुळे हे लोक काय करतात तर फक्त यायचं आणि बोलून मोकळं व्हायचं. धनगर आरक्षणाच्या बाबतीत बारामतीमध्ये जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस साहेब तिथं आले होते आणि त्यांनी काय केलं होतं, धनगर समाजाला शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर आरक्षण देऊ. दिलं का? काय नाही, बोलून मोकळं व्हायचं. अहो, दुधाला भाव पाहिजे होते, नाही, बोलून मोकळं व्हायचं. अहो, तिथं कांद्याला भाव पाहिजे होते, नाही दिले, बोलून मोकळं व्हायचं. त्यामुळे ह्यांना काय पडले तर ह्यांना फक्त राजकारण पडले, ह्यांना लोकांचं हित नाही पडलं. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की काही झालं तर या इलेक्शनमध्ये आपल्या निलेश भाऊंना कमीत कमी 3 लाखांनी तिथं निवडून द्यायचं आहे, म्हणजे आहे. अहो, कृषी मंत्री काही आता राजकीय प्रचारामध्ये दिसतात. काल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मुळशी या तालुक्यामध्ये
एका बूथवर जाऊन खुर्चीवर जाऊन बसले होते. पूर्वी केवढ्या मोठ्या मोठ्या सभा ते गाजवायचे होते, आता बूथवर जाऊन बसावं लागतं. पण जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत होता, 4 महिने तुम्हाला कृषी मंत्री कुठे दिसले का हो? कुठंतरी तुमच्या सर्वांच्या हिताचा एखादा तरी मुद्दा त्यांनी मांडला का? नाही. त्यांना वेगळं खातं पाहिजे होतं. अरे तुम्हाला वेगळं खातं पाहिजे होतं, पण मग आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत होता तेव्हा अडचणी समजण्यासाठी कोण मंत्री तिथं होता? कुणीच नाही. विम्याचा पैसा मिळाला का सगळ्यांना? पैसे मिळाले का विम्याचे? मागच्यांना मी विचारतो, अहो कधी देणार तुम्ही? 4 महिन्यापूर्वी हा पैसा यायला पाहिजे होता, तो आतापर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही. कांद्याचे भाव 10 रुपयाला आलेत, 40 रुपयाला होते. पवार साहेबांच्या काळामध्ये कांद्याच्या बाबतीत जेव्हा पवार साहेब भाव कमी यायचा, पवार साहेब कांदा बाहेर घेऊन जायचे. जेव्हा भाजपचे लोक त्या ठिकाणी आंदोलन करायचे तेव्हा साहेब म्हणायचे, बाबांनो शांत बसा, तुम्ही काही केलं तरी आमच्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्यासाठी मी कोणाचंही ऐकणार नाही. सत्ता गेली तरी चालेल, पण आमच्या शेतकऱ्याच्या हातामध्ये 4 पैसे हे मिळालेच पाहिजे, अशी भूमिका पवार साहेबांनी घेतली. दुधाच्या बाबतीत तेच साहेबांनी केलं. जेव्हा दुधाचे भाव पडले तेव्हा पावडर केली आणि भारताच्या बाहेर काढून टाकली. आज काय दुधाच्या भावाची परिस्थिती? काय परिस्थिती आज? 24 रुपयाला भाव आलेला. परवडतं का? अहो दुष्काळाची परिस्थिती, आज ओला चाला मिळत नाही, जे काही खाद्य मिळतं ते सुद्धा महाग झालेलं. अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी ज्या गोष्टीवर अवलंबून आहे स्वतःचं कुटुंब चालवायला, त्या दुधालाच भाव नाही. कोण मंत्री आहे? कोण मंत्री आहे दुधाच्या बाबतीत? कोण मंत्री आहे? काय केलं त्यांनी? केलं का काय वेगळं? 5 रुपये दिले, मिळाले का 5 रुपये? अहो कुटुंब फोडायला, पार्टी फोडायला एकच अट तुम्ही टाकता. काय अट? जेलपेक्षा भाजप बरा. आणि आमच्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी अटीच अटी. असं सांगा ना शेतकऱ्याला आम्हाला मदतच करायची नाही. ही आजची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला सांगतो, हे जे लोक येतील तुमच्या समोर भाषण ठोकतील, ते फक्त बोलून मोकळ होतात, बाकी काही करत नाही, काही आपलं त्या ठिकाणी पडलेलं नाही. अहो खासदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा केंद्रात मांडला नाही, धनगर आरक्षणाचा मांडला नाही, दुधाच्या बाबतीत एक शब्द तिथं काढला नाही. कांद्याच्या बाबतीत तर मला कळालं, ते गेले होते दिल्लीला, बंद दाराआड चर्चा झाली शहा साहेबांबरोबर. शहा साहेब हे कशाचे मंत्री? तो गृहमंत्री आणि अजून कुठले तरी मंत्रीपद आहे. हे काय कृषी मंत्री आहेत? कृषी मंत्री आहेत का? मग एका खोलीमध्ये तुम्ही शहा साहेबांबरोबर चर्चा केली, बाहेर आला आणि मीडियाला म्हणता कांदा एक्सपोर्ट झाला पाहिजे, त्यासाठी मी बैठक करण्यासाठी गेलो होतो. अहो अख्ख्या दुनियेला माहिती की तिकीट मागण्यासाठी तुम्ही तिथे गेला होता. आणि एकदा नाही 10 वेळा त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं, मग त्यांना तिकीट मिळालं. अशी त्यांची परिस्थिती आहे. आणि मग तुम्ही इथं येऊन म्हणता की माझ्यामुळे कांदा एक्सपोर्ट तिथं चालू झाला, सत्कार तुम्ही घेतला. आणि नंतर काय झालं? संध्याकाळी कळालं एक्सपोर्ट बंद त्या ठिकाणी झालेला आहे, कुठं उघडला झालेला नाही. पण तुम्हाला माहित सुद्धा नाही की काय निर्णय सरकारकडनं तिथं घेतला गेला. तर अशा पद्धतीने जो व्यक्ती आपला विचार तिथं करत नाही, तुमच्या सगळ्यांचे विषय तिकडे मांडत नाही, तर या व्यक्तीला आपण निवडून देणार आहात का? देणार आहात का? मग म्हणून आज दुष्काळाची परिस्थिती, तुमच्या तालुक्यात टँकर चालू आहेत का नाही मला माहित नाही. माझ्या मतदारसंघामध्ये 250 टँकरची जरूरत आहे, 250 खेपाची. आणि सरकारकडनं किती चालू आहेत? 40 खेपा. काही सेवाभावी संस्थेने आमच्या विचाराच्या तिथं पाणी सुरू केले म्हणून लोक तिथं शांत आहेत. अरे सरकार तुमचं आहे, सत्ता तुमची आहे, त्या सत्तेचा वापर कुठेतरी लोकांना पाणी देण्यासाठी तरी करा. चारा डेपो सुरू झाले का? चारा डेपो सुरू नाही झाले. दुधाला भाव तुम्ही देऊ शकत नाही, कांद्याला भाव देऊ शकत नाही. अहो तुमचं घर चालत असेल हो, शेतकऱ्याचं घर कसं चालणार आहे, लोकांचं घर कसं चालणार आहे, याचा तरी विचार तुम्ही करा. त्या भाजपला कुठेही आपल्या सर्वांचं काही पडलेलं नाही. आम्ही जेव्हा युवकांचा प्रश्न तिथं मांडत होतो, मी तलाठी भरतीवर बोललो, मी बेरोजगारीवर बोललो, मी तलाठीमध्ये तिथं भ्रष्टाचार जो झाला होता त्या भ्रष्टाचारबद्दल बोलत असताना माझ्यावर विखे पाटील साहेब काय बोलले? याच्यावर कारवाई करतो. अहो विखे पाटील साहेब,
तुम्ही माझ्यावर कुठल्या कारवाई करणार? माझ्यावर ईडीची कारवाई झाली, माझ्यावर इन्कम टॅक्सची कारवाई झाली, माझ्याकडे ज्या ज्या कारवाई व्हायला पाहिजे होत्या त्या सगळ्या कारवाई झाल्या. पण मी कोणाला घाबरत नाही, कारण का मी मराठी माणूस आहे. तुम्हाला काय कारवाई करायची तिथं करा, आम्ही त्या ठिकाणी घाबरत नाही. म्हणून जाता जाता परत एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या निलेश भाऊंना आपण कितीला निवडून द्यायचंय? मागच्याना विचारतो कितीला द्यायचंय? आपण तुम्हाला कुणी ते दबाव तंत्र आणलं तर घाबरणार का? परत एकदा विचारतो, घाबरणार नाही ना? बर पुढून काय बर्फी लाडू बिडू दिला तर, आणि मोठा लाडू दिला तर नक्की ठरलं ना? मग चला, मग आता येत्या काळामध्ये या इलेक्शन मध्ये आपण कोणाला खासदार बनवणार? तर एका शिक्षकाच्या मुलाला खासदार बनवणार. आणि पवार साहेबांचा पाठिंबा ज्याच्या पाठीमागे असतो तो 100% यशस्वी होतो. त्यामुळे निलेश भाऊ हे खासदार होणार म्हणजे होणार, असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर भारत देशाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आपल्या सगळ्यांचे उमेदवार निलेश लंके, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत अनिल देशमुख, रोहित पवार, दादा कळमकर, कराळे मास्तर व्यासपीठाचे विविध राजकीय पक्षांचे सगळे नेते आणि सरकारी बंधू भगिनींनो, मला स्वतःला पुण्याला जायचं आहे आणि त्यामुळे थोडक्यात बोलणार आहे. बाकीचे सरकारांचं या ठिकाणी भाषण आहे, त्यामुळे तुम्ही काही चिंता करण्याचं कारण नाही. आज मला मनापासून एका गोष्टीची आठवण होती. अहमदनगर, अहिल्यादेवी नगर ही नगरी एक ऐतिहासिक नगरी आहे. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये एक इतिहास निर्माण करण्याचं काम या नगरीमध्ये झालं. 8 ऑगस्टला महात्मा गांधींनी 1942 साली मुंबईमधून ऑगस्ट क्रांती मैदानामधून इंग्रजांना चले जाऊची घोषणा केली आणि त्याच दिवशी महात्मा गांधींना अटक केली. अटक करून त्यांना पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये आणलं. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक ही ऑगस्ट क्रांती मैदानात होती. महात्मा गांधींना अटक केले गेले आणि ही काँग्रेस वर्किंग कमिटी, ज्याच्यात पंडित जवाहरलाल नेहरू होते, राजेंद्र प्रसाद होते, अब्दुल कलाम आझाद होते आणि आणखी बाकीचे त्यांचे सहकारी होते, त्या सगळ्यांना अटक केली आणि नगरच्या या किल्ल्यामध्ये आणलं आणि त्या ठिकाणी 2 वर्ष त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. हा किल्ला हा ऐतिहासिक आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण या देशाचा इतिहास डिस्कवर ऑफ इंडिया या नावानं जवाहरलाल नेहरूंनी इथं लिहिला, तो सगळ्या जगामध्ये गेला. अनेकांनी असं एक प्रकारचं काम त्या अटकपूर्व काळामध्ये केलं, ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये केलं. आणि म्हणून हा अहमदनगर जिल्हा स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्याचा विचार देशवासियांना सांगण्यासाठी पुढाकार घेणारा अशा प्रकारचा हा जिल्हा होता आणि हे शहरसुद्धा होतं. आज एक वेगळी परिस्थिती देशात आहे. मोदींचं राज्य, ज्या राज्यामध्ये लोकशाही कितपत आहे किंवा राहणार आहे याची चिंता वाटावी अशी स्थिती अनेकांच्या ओळखीची उदाहरणं सांगता येतील. आज तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री पाहिले, 3 वेळेला हजारोच्या मताने दिल्लीमध्ये निवडून आले. लोक त्यांच्या फाशीची आहेत, आज ते तुरुंगामध्ये आहेत. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये.
झारखंडसारखं राज्य, आदिवासींचं राज्य, त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री कुठेतरी मोदींच्या धोरणाला विरोध करतो म्हणजे तर त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाक, संजय राऊत साहेबांना तुरुंगामध्ये टाक, अनिल देशमुखांना तुरुंगामध्ये टाकलं. ही काही लोकशाही आहे? सत्ता ही याच्यासाठी वापरायची नसते. पण मोदी एखाद दुसरी गोष्ट त्यांच्या विरोधी कोणतं बोलतं सांगतं म्हटल्याच्या नंतर त्यांना ते मान्य होत नाही आणि सत्तेचा गैरवापर कसा केला जातो या सगळ्या अचक सत्रातून आपल्या सगळ्यांना स्वच्छ व्हावं करते. आज अनेक प्रकारची संकटं त्यांनी उभी केली. त्यातून सुटका करायची असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. तो विचार कोणता? ही लोकशाही टिकवली पाहिजे. एका दृष्टीनं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की या देशाच्या संविधानावर त्यांचा आक्षेप आहे. ते हजारो वेळेस सांगतात की आम्ही त्याला धक्का लावणार नाही. एका बाजून ते हे सांगतात आणि दुसऱ्या बाजूनं त्यांचे एक खासदार कर्नाटकमधून त्यांचं नाव हेगडे ते जाहीरपणाने सांगतात की या देशाची संविधान आम्हाला बदलायची आहे. ती बदलायची असेल तर मोदी साहेबांना 400पेक्षा जास्त जागा द्या. त्यांचे एक लल्लू यादव म्हणून उत्तर प्रदेशमध्ये खासदार आहेत. त्यांनी जाहीरपणाने मागणी केली की घटना बदलल्याशिवाय पर्याय नाही आणि ते काम मोदी करू इच्छितात आणि ते करायचं असेल तर त्यांना शक्ती द्या. त्यांना 400पेक्षा जास्त खासदार देऊन टाका. एक त्यांची वडिली आहे, तिचं नाव ज्योती बिर्ला, ते खासदार आहे राजस्थानमध्ये. तिने हे निवेदन केलं की आम्हाला घटना बदलायची आहे आणि ती घटना बदलायची असेल तर त्यासाठी मोदी साहेबांना 400पेक्षा जास्त खासदारांची आवश्यकता. याचा अर्थ स्वच्छ आहे की ते घटना त्यांना बदलायची, तुमचा अधिकार उद्ध्वस्त करायचा आहे. हळूहळू त्या रस्त्याने चाललेच. त्यांनी एक ट्रायल केली. त्याचा महाराष्ट्रासारखं राज्य काय परिस्थिती आहे? जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात का? पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात. आता या निवडणुका किती दिवस नाही, वर्ष 2 वर्ष. पण त्यांना हे बघायचे की एकदा निवडणुका घ्यायच्या संबंधीची नेहमीची पद्धत ही आपण बाजूला ठेवली. त्या निवडणुका नाही घेतल्या, लोक गप्प बसले तर त्यानंतरच्या काळामध्ये घटना बदलून समान अधिकार आपल्या हातामध्ये ठेवायचा हे सूत्र त्यांचं जर असेल तर आपल्या सगळ्यांना जागं व्हावं लागेल. मोदी साहेब हे करण्याच्यासाठी समाजामध्ये एक प्रकारचं अंतर्वाद होतं. याच अहमदनगर शहरामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाच्या संबंधी काही भाषण केलं. या देशाच्या ऐक्याला हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, पारसी असो, जैन असो, या सगळ्यांना एकसंघ ठेवण्याच्या संबंधीची आज आवश्यकता आहे. तोच हिंदुस्थान खऱ्या अर्थानं प्रगतीच्या रस्त्यावर जात आहे. हा शांतीचा संदेश आहे. हा शांतीचा संदेश महात्मा गांधींनी दिला होता. हा शांतीचा संदेश राष्ट्रसंत आचार्य आनंद मुसे महाराज त्यांनी दिला होता, या शहरात दिलेला होता. आणि आज त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. त्या रस्त्याने जायचं असेल तर या रस्त्याचा सगळ्यात मोठा अडथळा हा जर कोणता असेल तर त्यांचं नाव नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारांचं आहे. आणि त्यांना दूर कसं करता येईल, निवडणुकीमध्ये परिवर्तन कसं करता येईल हा विचार करायचा आहे. आणि तो विचार करण्याच्यासाठी सामान्यांच्यासाठी कष्ट करणारा स्वच्छ चारित्र्याचा एक उत्तम उमेदवार आपण सगळ्यांनी सरकारच्या रूपानं निवडलेला आहे. त्याला मोठ्या मताने विजय करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. ज्यावेळेला करोनासारखं संकट देशावर होतं
अनेक लोक परदेशामध्ये गेले, अनेक लोक घराच्या बाहेर फिरले, ते घरातच राहिले. पण तुमच्या फार्नेजमध्ये दुष्काळी भागात एक स्वतंत्र यासाठी व्यवस्था करून या सगळ्या हजारो दुःखितांना, या पेशंट्सना अखंडपणानं त्यांची सुविधा देऊन सेवा करण्याचं ऐतिहासिक काम कुणी या देशात केलं असेल तर निलेश लंकेंनी केलं. आणि गरिबाची सेवा करणं, संकटग्रस्ताची सेवा करणं हे जसं तत्त्व आहे, अशा उत्तम व्यक्तीला मोठ्या मतांनी निवडून देणं. आणि त्यासाठीच आज त्यांची खून तुम्हाला माहिती आहे की सुसाने वाजवणारा माणूस त्या समोरचं वचन तुम्ही टाका दाबावं आणि मोठ्या वचनाने त्या ठिकाणी विजयी करावं हीच विनंती करतो. आणि पुढच्या सभेला जाण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असे अत्यंत दुर्मिळ घटना आहे. मी माजी सैनिक बबनरावजी गाडीलकर यांच्या वतीने आदरणीय आपले उमेदवार निलेशजी लंके यांना या निवडणुकीला निधी म्हणून स्वतःची पेन्शन, या पेन्शनमधली 1,11,111 रुपयांची मदत ते करणार आहेत. मी राजेंद्र तात्या फाळके यांना विनंती करतो, कृपया आपण ही रक्कम स्वीकारावी. निलेश लंके यांच्या सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, त्याचबरोबर संतोषजी लंके यांच्या वतीने पण 51,000 रुपयांची मदत आपण आदरणीय, आणि साहेबांच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी थांबायचे. अजून 2 महत्त्वाची मनोगतं आपल्याला ऐकायची आहेत. यानंतर मी विनंती करणार आहे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे माननीय खासदार संजयजी राऊत साहेब. सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेबांना जोरदार टाळ्यांच्या गजरात मी निमंत्रित करतो आहे.